नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधून अक्षरशः विस्तवही जात नाहीये. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधकांकडून सोडली जात नाहीये. तब्बल 106 आमदारांचा विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं हल्ले चढवतो. आजपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार अशी खडाजंगी झाली. सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर फैरी झाडल्या, आरोप प्रत्यारोप केले आणि पहिलाच दिवस हा अत्यंत वादळी ठरला. बघूयात आजच्या या दिवशी नेमकं काय घडलं, महत्त्वाचे मुद्दे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो एका वादानं, आणि हा वाद निर्माण झाला तो शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. भास्कर जाधवांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या त्या वक्तव्याबरोबरच त्यांचे हावभाव सुद्धा वादाचं केंद्र ठरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना माफी मागण्याची मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली. आधी त्यांनी शब्द मागे घेतो, हावभाव मागे घेतो असं सांगितलं, पण विरोधकांच्या एकूणच टार्गेटवर भास्कर जाधव होते. आणि आज नेमकं काय घडलं, भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस अनेक कारणांनी गाजला, अनेक मुद्दे आले आणि त्याच मुद्द्यांबरोबर चर्चा देखील झालेली आहे, गदारोळ देखील झालेला आहे. आपण आहोत आता विधिमंडळ परिसरामध्येच. आपल्यासोबत कोकणचे आमदार, चिपळूणचे आमदार भास्करराव जाधव आहेत. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, ते म्हणजे कोकणातल्या पूर परिस्थितीवरती. आणि पूर परिस्थितीमध्ये यंदा चिपळूण शहर असेल, खेड शहर असेल, महाड शहर असेल, अक्षरशः भरडून निघालं. खूप मोठं आर्थिक नुकसान झालं. त्या आर्थिक नुकसानीची भरपाई कशी करावी या संदर्भात मोठी चर्चा आज विधिमंडळात झाली. आपण थेट त्यांनाच प्रश्न विचारूया की चिपळूण शहर पाण्याखाली गेलं होतं, महाड शहर पाण्याखाली गेलं, खेड शहर पाण्याखाली गेलं, कोकणवासियांचं खूप मोठं अतोनात नुकसान झालं. त्यांना नुकसान भरपाई कशी करावी, त्यासाठी निकष काय असावे या संदर्भात खूप मोठी चर्चा झाली. आपली काय प्रतिक्रिया त्याबद्दल? असं आहे की 22 आणि 23 जुलैला जो कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर झाला, त्या महापुरामध्ये महाड शहर असेल, खेड शहर असेल आणि चिपळूण शहर असेल, या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सार्वजनिक मालमत्तेचं, लोकांच्या वैयक्तिक मालमत्तेचं आणि एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, हानी झाली. पूर्ण व्यापार हा पाण्याखाली गेला, व्यापारी उद्ध्वस्त झाले. अशा पद्धतीनं जवळजवळ लहानापासून थोरापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत अगदी सगळे लोक त्या पाण्यामध्ये बुडाले आणि त्याला खूप मोठा पुराचा फटका बसला. त्याला जी काय वैयक्तिक मदत पाहिजे ती सरकार करते, परंतु हा फटका किंवा अशा प्रकारचा पूर हा पुन्हा येऊ नये याकरता म्हणून शहरामधला, विशेष करून चिपळूण शहरातला गाळ काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यातच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं ब्ल्यू लाईन, रेड लाईन याची आखणी केल्यामुळं चिपळूण शहर हे आता भविष्यामध्ये पूर्णपणे पाण्याखालीच जाणार की काय, या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही, विकास होणार नाही, लोकांची घरदारं, दुकानं दुरुस्त करता येणार नाहीत. अशा प्रकारच्या अनेक संकटाचा सामना करावा लागेल, अशा प्रकारची भीती आज चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एका बाजूला पुरातून झालेलं नुकसान, त्या नुकसानातून पुन्हा बाहेर कसं यायचं. कोकणामध्ये लोक कर्ज घेत नाहीत आणि कर्ज घेत नसल्यामुळं कर्जमाफी किंवा त्याचं रिशेड्युलिंग जे सरकारतर्फे करायला पाहिजे ते होत नाही. इन्शुरन्स कंपन्यांनी ज्या प्रमाणामध्ये मदत करायला पाहिजे ते इन्शुरन्स कंपन्या बऱ्याच प्रमाणामध्ये हातवर करून मोकळ्या झालेल्या आहेत. सरकार मदत करत असताना कुठल्याही सरकारला एक मर्यादा असतात. केंद्र सरकारनं अजिबात मदत केलेली नाही. आणि मग या पार्श्वभूमीवर जर चिपळूण शहरातल्या शिवनदीमधला, वाशिष्ठी नदीमधला जर गाळ काढला नाही तर पुन्हा आज आपण आपले संसार जे उभे करतोय ते पाण्याखाली जातील की काय, ही भीती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून त्या संदर्भातला प्रश्न आज सभागृहामध्ये जो आला होता तो बीड जिल्ह्यातला हा प्रश्न होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तात्काळ मी माझ्या चिपळूण शहराचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याला सरकारच्या वतीनं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की आम्ही हा गाळ काढण्याकरता म्हणून तात्काळ
सुरुवात करतोय, पण त्याचबरोबर हा गाळ काढत असताना त्याचा महसूल घेतला जाऊ नये, त्याची रॉयल्टी घेतली जाऊ नये आणि तो गाळ असाच ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना काढण्याची सरकारनं परवानगी द्यावी. त्यालासुद्धा त्यांनी बऱ्याच अंशी सकारात्मक उत्तर हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिलेलं आहे. आज संध्याकाळी पुन्हा याच संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा उपस्थित झाली आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर खाली येत आहेत, लँडस्लायडिंग होतं आहे, लोकांची घरं गाडली जात आहेत आणि भरपूर डोंगरांना भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हे डोंगर जर खाली आले तर खूप मोठी जीवितहानी होऊ शकते आणि म्हणून 84 गावांचं स्थलांतर केलं पाहिजे अशा प्रकारचा अहवाल हा संबंधित खात्याचा आहे. त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाला असताना मी सरकारला एक गोष्ट लक्षात आणून दिली की अशा पद्धतीनं कोणाचंही पुनर्वसन करणं सोपं नाही. कुठल्याही गावातून या गावातून त्या गावात जर लोक जायची असतील तर त्यांना त्या ठिकाणी नेणं हे सगळ्या बाजूनं अडचणीचं आहे. भावनिकदृष्ट्या अडचणीचं आहे, तिथल्या जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्यांची घरं बांधल्यानंतर त्यांना रस्ता, त्यांना पाणी, त्यांना लाईट, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांना शेतीकरता जमीन, त्यांचा नोकरी धंदा आणि परत तिथलं स्थानिक एकमेकाची जी भावनिक नातं असतं यामुळं पुनर्वसन करणं हे फार अवघड बाब आहे. आणि याच्याकरता म्हणून सरकारनं ज्या गावाचं पुनर्वसन करायचं आहे त्या गावातच रेसिडेन्शियल बिल्डिंग उभी करावी, चांगल्या प्रकारची एखादी कॉलनी तयार करावी आणि तिथं 1000 ते 700 स्क्वेअर फीटापर्यंत ज्यांना पुनर्वसित करायचं आहे त्यांना घरं सरकारने द्यावी. जर 50 लोकांना पुनर्वसित करायचं असेल तर 70 लोकांची इमारत उभी करावी आणि मग त्यातली 20 घरं शिल्लक ठेवावी, कारण भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कोणाचं पुनर्वसन करायची वेळ आली तर त्याला फायदा होईल. आणि म्हणून मग जर अशाच त्या गावातच आपण राहिलो तर त्याच्या शेतीवाडीच्या जमिनीचा प्रश्न निर्माण होणार नाही, नात्यागोत्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, देवधर्माचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्यांना ज्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत, लाईट, पाणी, रस्ता, शिक्षण, याची अडचण निर्माण होणार नाही. आणि हा सरकारने जर प्रस्ताव स्वीकारला तर सरकारला खर्च देखील भरपूर कमी येईल आणि सामाजिक समस्येला सामोरं जावं लागणार नाही. याला सुद्धा सरकारच्या वतीनं पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ हा प्रस्ताव अतिशय चांगला आहे, महाराष्ट्र सरकार याच्यावर सकारात्मक विचार करेल असं आज उत्तर दिलं. पूरग्रस्त कोकणवासियांसाठी एक भरीव आर्थिक पॅकेज मिळावं अशी देखील मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात कसं आहे की 11,500 कोटी रुपयाचं पॅकेज ह्या अशा प्रकारच्या पूरग्रस्त लोकांकरता संपूर्ण महाराष्ट्राकरता या ठिकाणी महाविकास आघाडीनं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मान्य केलेलं आहे. पण त्यातले 3,500 कोटी रुपये, 3200 ते 3,500 कोटी रुपये एकट्या चिपळूण करता हा जो गाळ काढणं आहे किंवा हे पाणी पुन्हा शहरात भरू नये याच्याकरता म्हणून वेगवेगळ्या ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्याच्याकरता राखीव ठेवलेले आहेत. त्यामुळं ह्या गोष्टीचा फायदा हा लवकरच चिपळूण शहराला होईल. मात्र ह्या काही गोष्टींना वेळ उशीर लागेल. ते काम तात्काळ करण्याची गरज आहे. त्याच्याकरता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची गरज आहे आणि ती यंत्रणा उभी करावी याच्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत. येत्या पावसाळ्यापूर्वी जी वशिष्ठी नदी असेल, सावित्री नदी यांचा गाळ पूर्णपणे काढला जाईल का? पुन्हा पुराची भीती जी आहे स्थानिक रहिवाशांच्या मनात ती दूर होईल का पावसाळ्यापूर्वी? असं आहे की माझा अनुभव आणि अभ्यास जो आहे ते सांगायचं झालं तर पावसाळ्यापूर्वी संपूर्ण गाळ काढला जाईल एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कोणी किती काय म्हणालं तरी आज चिपळूण शहरामध्ये चिपळूण शहर बचाव संघर्ष समिती 17 दिवस त्या ठिकाणी धरणं आंदोलन करून बसलेली आहे, साखळी उपोषण करून बसलेली आहे. त्यांची ही मागणी तीच आहे. परंतु तिथली भौगोलिक रचना, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. जरी किती खड्डा करायचा म्हटलं, गाळ काढायचा म्हटलं तर समुद्र सपाटीपासून चिपळूण शहर फक्त 5 मीटर उंचीवर आहे. या बाजूला जर जास्त गाळ काढला आणि खड्डा झाला तर भरती ओटीचं पाणी पुन्हा चिपळूण शहरामध्ये शिरू शकतं. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये किंवा कोयनेची पॉवर जनरेट केल्यानंतर सोडलेल्या पाण्यामुळं जे पाण्याचा त्या ठिकाणी निचरा व्हायला पाहिजे त्याच वेळेला जर भरती ओटी आली तर निचरा होणार नाही, उलट संकट वाढेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनं केल्या पाहिजेत आणि खूप अभ्यासपूर्ण केल्या पाहिजेत. त्यामुळं पावसाळा पडण्यापूर्वी हे सगळं काम पूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही. परंतु आता सरकारी यंत्रणा काय करते
ते मला माहीत नाही. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तीच परिस्थिती यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थितीच्या वेळेला देखील निर्माण झाली होती, कारण कोळकेवाडी धरणातून पाणी जे आहे विसर्ग तो करण्यात आला, एक सुसूत्रता नव्हती, त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट आणि संकट झाली. पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही स्वतः सत्ताधारी पक्षातले आमदार आहे, तुम्ही असणार काय प्रयत्न? मी सत्ताधारी असेन, मी विरोधी पक्षाचा आमदार असेन, पण सातत्याने याबाबत मी अभ्यास करत असतो प्रत्येक गोष्टीचा, आणि त्या संदर्भामध्ये संबंधितांना ज्या सूचना द्यायच्या त्या देत असतो, आणि काही निर्णय हे मी स्वतःहून धाडसानं घेत असतो. त्याचा बरा वाईटाचा परिणाम मी कधीच करत नाही. ही 23 आणि 22 जुलैला जी पूरपरिस्थिती निर्माण झाली ती नंतरच्या 15 दिवसात पण झाली होती, पण त्यावेळेला कधी पाणी सोडा, कधी पाणी सोडू नका, कधी पॉवर जनरेट करू नका, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अधिकार क्षेत्राच्या आणि कक्षेच्या बाहेर असताना सुद्धा मी मार्गदर्शन केलं, आणि त्यामुळं हे संकट वाचू शकलं. मी सत्ताधारी असेल ना तर विरोधी पक्षामध्ये असेल, माझ्या अनुभवाचा फायदा हा जनतेला व्हावा याकरता मी नेहमीच काम करत राहतो आणि काम करत राहणार. आज विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक वाद देखील निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला. भास्करराव जाधव जेव्हा त्यांचं वक्तव्य करत होते त्यावेळेला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बोलत असताना असंसदीय त्यांनी कृत्य केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे. काही त्यांनी अंगविक्षेप केला, त्यामुळे विरोधकांनी त्यावरती टीका केली, त्यामुळे मोठा गदारोळ देखील झाला. आपल्यासोबत भास्करराव आहेत. भास्करराव, काय तुमचं म्हणणं आहे? जो काही मुद्दा उपस्थित झाला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला, काय सांगायचं? असं आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे कुठलंही असंसदीय वर्तन माझ्याकडून झालेलं नाही, गेल्या 27-28 वर्षामध्ये कधी झालेलं नाही, आणि आत्तासुद्धा विरोधकांनी सुद्धा मी असंसदीय वर्तन केलं असं त्यांनीही भाष्य केलेलं नाही, ते सांगू शकले नाहीत, सांगू शकणार नाहीत. राहता राहिला प्रश्न तर नरेंद्र मोदींनी 15-15 लाख रुपये मी देईन असं त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले होते, प्रत्येकाच्या खात्यामध्ये देईन. हे जगानं पाहिलंय, देशानं पाहिलंय. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं की असे कधी ते बोललेच नाहीत. आता हे सगळं बोलले हे मी सांगत होतो की बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलले की काळाधन आणल्यानंतर, काळे पैसे आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-20 लाख रुपये असेच येतील किंवा आम्ही देऊ. हे मी सांगत असताना त्यांचं म्हणणं असं की तुम्ही काहीतरी अंगविक्षेप केलात, नरेंद्र मोदींची नक्कल केलीत असं त्यांचं म्हणणं. आता ते बोलण्याच्या ओघामध्ये मी ते अंगविक्षेप केला असेल तर मी तो अंगविक्षेप मागे घेण्याची घोषणा केली, परंतु त्याने काही त्यांचं समाधान झालेलं नाही, आणि म्हणून सभागृहाचं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे. त्यांच्या मनातला हेतू सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करावा आणि सभागृहातलं कामकाज हे कदाचित होऊ देऊ नये, किंवा आपण आज जर बघितलं तर विरोधी पक्ष हा पूर्णपणे असा बॅकफुटला गेलेल्यासारखा आज दिसला. गेल्या अधिवेशनमध्ये जो आक्रमक विरोधी पक्ष होता तो यावेळेला विरोधी पक्षामध्ये फारसं काही जान होती असं वाटत नाही, आणि म्हणून त्यांना कुठलंही निमित्त मिळू नये, आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल आम्हा सर्वांनाच आदर असल्यामुळं मी त्या ठिकाणी माफी मागून हा विषय संपवला. तुम्ही मागच्या अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष असताना भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं, त्यामुळे तुम्ही भाजपच्या रडारवरती होता, टार्गेटवरती होता, त्यामुळेच आज हा सगळा मोठा गदारोळ झाला असं देखील बोललं जातंय. ही खरीच गोष्ट आहे. मी असंसदीय शब्द वापरलेला नाही. मी पंतप्रधानांबद्दल अंगविक्षेप केला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं माहिती होती म्हणणं आहे, परंतु खरं दुखणं जे आहे ते मागच्या 5 आणि 6 जुलैला जे अधिवेशन झालं त्यातल्या 5 जुलैला मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गैरवर्तन केलं, असंसदीय वर्तन केलं, बेशिस्त वर्तन केलं, म्हणून 12 आमदारांना मी जे निलंबित केलं, आणि योगायोगानं त्या खुर्चीवर मी होतो. थोडासा भारतीय जनता पार्टीचा त्याबद्दल माझ्यावर राग आहे, आणि तो राग आजचं हे देशाच्या पंतप्रधानांच्या बाबत मी अंगविक्षेप केला असं सांगून त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, यापेक्षा फार त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर गेल्या अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे सर्वांच्या लक्षवेधी ठरलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे विरोधकांनी आज पहिल्याच दिवशी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यावरून हल्ले चढवायला सुरुवात केली. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातला, कारण विजेचे कनेक्शन तोडले जात आहेत, शेतकऱ्यांमधला त्याच्याबद्दलचा संताप आज सभागृहामध्ये विरोधकांच्या माध्यमातून उमटताना दिसला. पेपर फुटीच्या बद्दलचा प्रश्न होता, त्याचबरोबर भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं ते सुद्धा आज विरोधकांच्या हाती शस्त्र ठरलं, आणि विरोधकांनी आज सरकारवर या मुद्द्यावरून चांगलाच हल्ला चढवला. या सगळ्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधलाय
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस होता आणि आजचा पहिला दिवस नेमका कसा होता हे जाणून घेऊ। आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील। सर, आज पहिला दिवस अनेक कारणांनी गाजला, अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले, आपण कसं पाहता आजच्या पहिल्या दिवसाकडे? पहिल्या दिवसामध्ये मेजर विषय जो आला तो विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये नियम बदलण्याचा। इसवी सन 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्याला आता 60 वर्ष म्हणजे 61 वर्ष पूर्ण होत आली। पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने न होता प्रस्तावाने होणार आणि प्रस्तावावर कोणी मतदान मागितलं तर हात वर करून मतदान होणार। हे कशासाठी? जर 169 आमदार आमच्यावर आहेत असा दावा करत असतील तर यांनी घाबरण्याचं काय कारण आहे आणि हा नियम बदलण्याचं काय कारण आहे? त्यामुळे त्याला आम्ही विरोध केला। पण त्याच्यापेक्षाही भयानक म्हणजे हा नियम समितीचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावर 10 दिवस सूचना घ्यायच्या असतात। तो कालावधी त्याने 1 दिवसाचा केला। ते पूर्ण नियमाच्या विरुद्ध आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे आणि आम्ही याच्याविरुद्ध कोर्टात जाऊ। मग त्याच्यावर आम्ही पोल मागितला, हा ठराव तुम्ही मांडताय ना की 10 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसच सूचना मांडायला मिळणार, तर तुम्ही मतदान घ्या। त्याने मतदान टाळलं आणि त्यामुळे उद्या दुपारी 1 पर्यंत आमच्याजवळ 50 आमदारांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचनांचा विचार करून त्या सूचनांचा विचार त्यांना पुन्हा एकदा नियम समिती बैठकीत करायला लागतो आणि मग नियम समितीचा रिपोर्ट पुन्हा सभागृहात आणायला लागतो। आता ते उद्या 1 वाजता आमच्या सूचना मिळाल्या की 2 वाजता मिटिंग करणार, 3 वाजता पुन्हा सभागृहात विषय आणणार। एवढ्या घाईघाईने म्हणजे 1 वर्ष नाहीतर विधानसभा अध्यक्ष नाहीच आहे, एवढ्या घाईघाईने त्यांनी आणण्याचं कारण नव्हतं। हा एक मोठा विषय झाला। दुसरा विषय झाला की प्रामुख्याने विजेची कनेक्शन्स जी शेतकऱ्यांची कापली जात आहेत त्याच्याविरुद्ध प्रचंड असंतोष आहे। एक तर अतिवृष्टीमुळे लोक बेजार आहेत, पण त्या अतिवृष्टीमुळे पाणी दिसतंय तर ते लिफ्ट करायला वीज नाही आणि एखाद्या DPवर समजा 40 कनेक्शन असते त्यातल्या 10 जणांनी पैसे भरले नाहीत तर सगळ्यांचेच कनेक्शन सगळे DPज ऑफ केली जाते। हे सगळं अन्यायाचं झालेलं आहे। मुळात कोविडच्या पिरियडमध्ये 100 युनिटपर्यंतचं बिल आम्ही माफ करू आणि म्हटलं होतं। ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यांवरचे जे लाईट्स आहेत त्याचं बिल भरलं गेलेलं नाही, त्यामुळे अनेक गावांमधल्या लाईट गेलेल्या आहेत। याची चर्चा सुरू असताना शेवटी दोन्ही बाजूने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूने आग्रह धरला की याच्यावर सरकारने मदत केली पाहिजे, त्यामुळे अर्थमंत्री पाहिजेत म्हणून मग ती लक्षवेधी दोन्ही बाजूंनी आग्रह करून पेंडिंग ठेवली। आता एक एवढी नामुष्की आहे। त्याच वेळेला भास्करराव जाधवांनी काही अंगविक्षेप केले पंतप्रधानांना उद्देशून, त्याच्यावर आम्ही सभागृह रोखून धरलं आणि शेवटी भास्करराव जाधवांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। दुसरा विषय होता वेगवेगळ्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेली नुकसान भरपाई। या विषयामध्ये अक्षरशः तोंडाला पाणी बसणं झालेलं आहे। आमचा आग्रह असा आहे की 2019चा जो GR आहे त्याची अंमलबजावणी करा। जो GR तिप्पट नुकसान भरपाईचा आहे आणि जो लोकांना हवा आहे, पण त्याने असं म्हटलं की नाही त्यावेळेला संख्या शेतकऱ्यांची कमी होती, आता जास्त आहे, पैसे कुठून आणायचे। शेवटी कर्ज करण्याची परवानगी जी असते ती सकल उत्पन्नाच्या 25% असते। कोविडमध्ये ती माननीय मोदीजीने 30% करून दिली। सरकार अतिशय उत्तम चालवत असताना माननीय देवेंद्रजीने आणि माननीय सुधीर भाऊंनी 15%च क्षमता वापरली होती। म्हणजे सरकार तुमच्या ताब्यात देताना 10% क्षमता तुमच्याकडे राखीव होती। मोदींनी 5% क्षमता वाढवली, याचा अर्थ 15% तुमची कर्ज काढण्याची क्षमता असताना तुम्ही कर्ज काढणार नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, हे सगळं न कळणार आहे। त्यावरही खूप गदारोळ झाला। त्या व्यतिरिक्त 2 लक्षवेधी होत्या, आदिवासी भागामधल्या उत्पादन खरेदीच्या संबंधातल्या होत्या, उत्पादनाच्या खरेदीनंतर गोडाऊनच्या भाड्याच्या होत्या आणि अपंगांसंबंधीची 1 लक्षवेधी होती। पहिला दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांवर हावी होण्यामध्ये यशस्वी झाले आणि MSAB सारख्या विषयामध्ये लक्षवेधी रोखून ठेवण्यामध्ये, लक्षवेधी पेंडिंग ठेवण्यामध्ये यशस्वी झाले। शक्ती विधेयक आणलं जाणार आहे, त्यासाठी आता भाजपची काय रणनीती असणार? नाही, शक्ती विधेयकामध्ये मुळात त्याची जी दोन्ही सभागृहाची समिती झाली होती, आमचे बरेच सदस्य होते, तर आमच्या अनेक सूचना आम्ही मांडल्या आहेत। त्या सूचना मांडल्यानंतरही प्रत्यक्ष ज्यावेळेला बिल चर्चेला येईल त्यावेळेला त्यातल्या इम्प्रॅक्टिकल गोष्टी काढून प्रॅक्टिकल गोष्टींचा समावेश होईल असा आग्रह आम्ही धरणार। तर शक्ती बिल हे या राज्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं बिल आहे आणि त्यामध्ये घाईघाईने संमत आम्ही होऊ देणार। बरोबर, धन्यवाद सर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर अशा प्रकारे आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा वादळी ठरला
आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।